माऊलीचा जय असो, शिवादादाचा तुझ्या मनगटातलं बळ असंच वाढत राहू दे, हीच माझी ओवाळणी. लगीन ठरलं या घड्याचं लगीन ठरलं या लाजा लाजा लाजून गेली या बया लाजून गेली या. आज तुमच्या गड्याने आमच्या भाऊजींच्या उभ्या पिकात आपली जनावर चालली, पिकांचं नुकसान झालंय, नुकसान भरपाई द्यावी लागेल. हात पाय धड ठेवल्यात हीच नुकसान भरपाई समजा, गप गुमान सुटायचं. पाटील हत्तीहून लाकडं फोडण्यापरास मुंगीहून साखर खाल्लेलं लई बेस. पण ती साखर त्या मुंग्याने खाऊ द्यायला पाहिजे ना. लय डेंजर माणूस. अरे सरळ सांग ना, भाड खातेस म्हणून त्याची. आजपर्यंत शिवाने रक्षाबंधन भाऊबीज कधीही चुकवलं नाही. आज सुद्धा तो येणार. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तो येणार. तू सुखरूप आलास, हीच माझी ओवाळणी. अगं भावानं बहिणीला दिलेली ओवाळणी म्हणजे तिच्या रक्षणासाठी घेतलेलं एक व्रत असतं. माझ्या बहिणीची आबरू वाचू शकलो नाही, मग हे देशाचं रक्षण काय करणार? कुणाला घेऊन जाऊ, बहिणीला की बायकोला? बोल बोल की लवकर. आज तुझं मरण मी तुझ्या डोळ्यात बघितलंय बाप्या. अरे जा. कष्ट करणाऱ्यांना कष्ट करू देत नाहीत आणि सरळ मार्गाने जगणाऱ्यांना जगूही देत नाहीत. अशा माणसांना धडा शिकवण्यासाठीच जणू की काय शिवाचा पुनर्जन्म झालाय.